नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फरीदाबाद, हरियाणा। तर जानेवारी 2024 मध्ये 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन फरीदाबाद, हरियाणा येथे करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केले। तर या महोत्सवाचे 17 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे आयोजन कधी करण्यात आलेले आहे? तर 17 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान। तर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 ही कितवी आवृत्ती आहे? तर 9वी आवृत्ती आहे। याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथे। तर या महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी। या महोत्सवाची थीम काय आहे? तर अमृत कालमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सार्वजनिक पोहोच। तर उद्देश काय आहे या महोत्सवाचा? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा गौरव करणे आणि लोकांना विज्ञानाशी जोडणे। सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे। हा भारतातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव आहे। तर 2015 पासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे। 2021 मध्ये अंतराळ विभाग आणि अणुऊर्जा विभाग या महोत्सवाचा भाग बनले आहेत। तर आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये अंतराळ विभाग आणि अणुऊर्जा विभाग कधी सहभागी झाले? तर 2021 पासून। आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची सुरुवात कधी झाली? तर 2015 पासून। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती भाषा भारताची 9वी अभिजात भाषा बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फारसी। तर जानेवारी 2024 मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घोषणा केली की भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत भारतातील 9 अभिजात भाषांपैकी एक म्हणून फारसी भाषेचा समावेश केला आहे। तर भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार या अभिजात भाषांव्यतिरिक्त पार्शियनसह पाली आणि प्राकृत भाषांचे जतन केले जावे। म्हणजे भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूची अंतर्गत आतापर्यंत 6 अभिजात भाषा अधिकृतपणे ओळखले गेले आहेत आणि या 6 अभिजात भाषांप्रमाणेच आणखीन 3 भाषा या अभिजात भाषा म्हणून त्यांचे जतन केले जावे अशी भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ठरवण्यात आले आहे। तर भारताच्या ज्या 6 अभिजात भाषा आहेत त्या कोणत्या आहेत ते बघूया। तर 2004 मध्ये तमिळ ही भारताची पहिली अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यात आली। तर 6 शास्त्रीय किंवा अभिजात भाषा आहेत। यामध्ये तमिळ भाषा 2004 मध्ये, संस्कृत भाषा 2005 मध्ये स्वीकारण्यात आली, कन्नड भाषा 2008 मध्ये, तेलुगू आणि कन्नड दोन्ही भाषा 2008 मध्ये दर्जा देण्यात आला आणि मल्याळमला 2013 मध्ये आणि ओडिया भाषेला 2014 मध्ये ही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचे स्थान कितवे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4थे। जानेवारी 2024 मध्ये ग्लोबल फायर पॉवरच्या मिलिटरी स्ट्रेंथ लिस्ट 2024 मध्ये जगातील 145 देशांच्या सैन्याच्या क्षमतेचे विश्लेषण करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर मिलिटरी स्ट्रेंथ लिस्ट 2024 जगातील किती देशांचा समावेश आहे यामध्ये? तर 145 देशांच्या सैन्याच्या क्षमतेचे विश्लेषण करण्यात आलेले आहे। तर या रँकिंग मध्ये लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे, त्यानंतर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर या रँकिंग नुसार भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे। तर भारताचा पॉवर इंडेक्स आहे 0.1023। अमेरिकेचा किती आहे? तर 0.0699, रशियाचा आहे 0.0702 आणि चीनचा आहे 0.0706। तर अमेरिका 1 नंबरला, रशिया 2 नंबरला, 3 नंबरला आहे चीन आणि 4थ्या नंबरला आहे आपला भारत। या रँकिंग नुसार भूतानचे सैन्य हे जगातील सर्वात कमकुवत सैन्य आहे। सर्वात कमकुवत म्हणजे कितव्या नंबरचे आहे? तर 145व्या नंबरचे आहे भूतानचे सैन्य। हे जगातील सर्वात कमकुवत सैन्य ठरलेले आहे। पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे। या यादीमध्ये 60हून अधिक पॅरामीटर्सच्या आधारे रँकिंग करण्यात आली आहे, ज्यामध्ये लष्करी संसाधने, नैसर्गिक संसाधने, उद्योग आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आणि उपलब्ध मनुष्यबळ यासारख्या बाबी विचारात घेतल्या गेल्या आहेत।
तर यानुसार आपण बघूया ग्लोबल फायर पॉवर रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत सर्वात शक्तिशाली पहिले 5 देश आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण कोरिया असे 5 देश आहेत. तर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत सर्वात कमकुवत असणारे 5 देश आहेत. ह्याच्यात 1 नंबरला आहे भूतान, 2 नंबरला आहे मालदोवा, 3 ला आहे सुरिनाम, 4 नंबरला आहे सोमालिया आणि 5 नंबरला आहे बेनिन. म्हणजेच 145 नंबरचा देश असणार आहे भूतान, 144 आहे मालदोवा, 143 आहे सुरिनाम, 142 आहे सोमालिया आणि 140 आहे बेनिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स आयुथया हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे थायलंड. भारतीय नौदल आणि रॉयल थाई नौदल यांच्यात पहिला द्विपक्षीय सागरी सराव एक्स आयुथया हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आला होता. एक्स आयुथया ही या सरावाची पहिली आवृत्ती आहे. एक्स आयुथया हे भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथया या 2 प्राचीन शहरांचे महत्त्व दर्शवतो. तर 20 ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत हा नौदल सराव आयोजित करण्यात आला होता. या नौदल सरावात स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची कुलिश आणि आयन LCU-56 ही जहाजे सहभागी झाली होती. तर थायलंडचे हिज थाई मॅजेस्टी शिप म्हणजेच HTMS हे सहभागी झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2030 पर्यंत रस्ते अपघातातील अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने किती टक्के लक्ष्य ठेवले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 50%. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे म्हणाले की सरकारने 2030 पर्यंत अपघाती मृत्यूंचे प्रमाण 50% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे किंवा त्यांनी हे लक्ष्य ठरवलेले आहे की सरकार 2030 पर्यंत अपघाती मृत्यूचे प्रमाण 50% पर्यंत कमी करणार आहे. भारतात दर तासाला 53 लोक जखमी होतात आणि 19 लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. तर रस्ते सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार 2022 मध्ये भारतातील रस्ते अपघातांची संख्या 12% वाढून 4.6 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 35 वर्षात ग्रँड स्लॅम मध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे सुमित नागल. तर भारताचा टेनिसपटू सुमित नागल हा 35 वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेत सीडेड खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत 27व्या क्रमांकावर असलेल्या कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. तर 1989 मध्ये रमेश कृष्णन यांनी ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये मॅट्स विल्डनचा पराभव केला होता. तर 2020 US ओपनच्या पहिल्या फेरीत त्याने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लहानचा पराभव केला होता. सुमित नागल त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅमच्या दुसऱ्या फेरीत खेळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती कोणी सुरू केले? तर याचे उत्तर आहे भारतीय लष्कर. जानेवारी 2024 मध्ये भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केले आहे. कोणी सुरू केलेले आहे? तर भारतीय लष्कराने. कधी चालू केले? तर जानेवारी 2024 मध्ये. आणि कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये? तर जम्मू काश्मीरमध्ये. राजौरी आणि पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे हा या ऑपरेशनचा महत्वाचा किंवा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षात काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले आहेत. तसेच राजौरी पूंछ पट्ट्यात झालेल्या हल्ल्यात 20हून अधिक जवान शहीद झाले आहेत. यामध्ये पीर पंजाल रेंजच्या दोन्ही बाजूंच्या सुरक्षा दलांचा समावेश असणार आहे. ऑपरेशन सर्वशक्तीमध्ये कोणाचा समावेश असणार आहे? तर पीर पंजाल रेंजच्या दोन्ही बाजूंच्या सुरक्षा दलांचा समावेश असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी कोणाशी करार केला आहे? याचे उत्तर आहे आयनॉक्स एअर उत्पादने. जानेवारी 2024 मध्ये 5 लाख MTPA क्षमतेच्या राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स सोबत करार केला आहे. या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार करण्यात येईल. तर या प्रकल्पासाठी एकूण 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला आहे? तर आंतरराष्ट्रीय T20 या खेळ प्रकारामध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा.
तर 17 जानेवारी 2024 रोजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात आंतरराष्ट्रीय T20 मधील 5वे शतक झळकावले आहे। तर त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण किती शतक केलेले आहेत तर 5 शतके केलेले आहेत आणि हा 5 शतक करण्याचा त्याचा 5वं शतक जे आहे ते त्याने कोठे केलेले आहे तर 17 जानेवारी 2024 रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये। तर त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे। या सामन्यात रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार मारत 121 धावांची धमाकेदार शतकी खेळली आहे। तर किती चेंडूमध्ये केलेले आहेत तर 69 चेंडूमध्ये 121 धावा त्याने केलेल्या आहेत। या विक्रमामध्ये त्याने सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मागे टाकले आहे। तर त्यांनी प्रत्येकी 4 शतके केलेली होती, म्हणजे सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आतापर्यंत 4 शतके केलेली होती T20 मध्ये। तर आता भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 5 शतके करून T20 मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणजे ऑपरेशन या विभागाचे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे शंतनू झा। जानेवारी 2024 मध्ये रिअर ऍडमिरल शंतनू झा यांची ईस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयात चीफ स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यापूर्वी त्यांनी नौदल मुख्यालयात कमोडोरचा कार्यभार सांभाळला आहे। ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे पदवीधर आणि नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन तज्ज्ञ आहेत। ईस्टर्न नेव्हल कमांड हे भारतीय नौदलाच्या 3 कमांड स्तरीय केंद्रापैकी एक आहे। याची स्थापना 1 मार्च 1968 रोजी करण्यात आली होती। तर याचे मुख्यालय विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे आसाम। गोवा आणि उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे आसाम हे भारतातील तिसरे राज्य बनले आहे। तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे आदिवासी क्षेत्र वगळता संपूर्ण आसाम राज्यात भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये नमूद समान नागरी संहिता लागू करणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक नुकतीच कोठे झाली तर याचे योग्य उत्तर आहे माले। जानेवारी 2024 मध्ये भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक माले येथे झाली। परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की बैठकीत भागीदारी वाढवण्यासाठी पावले उचलणे आणि चालू असलेल्या विकास सहकार्य प्रकल्पांची अंमलबजावणी जलद करणे यासंबंधी द्विपक्षीय सहकार यासारखे अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे वानिंदू हसरंगा। जानेवारी 2024 मध्ये कोलंबो येथे झिम्बाब्वे विरुद्धच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगाने अवघ्या 35 चेंडूत 7 विकेट्स घेतल्या होत्या। किती चेंडूमध्ये तर 35 चेंडूमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत। कोणाविरुद्ध तर झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना। यामुळे तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात म्हणजेच एका सामन्यामध्ये सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे। 35 चेंडूमध्ये 7 विकेट्स घेऊन तो सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये मोहम्मद शमी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, घोडेस्वारी या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे दिव्यकृती सिंग। भारत सरकारच्या 2023च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये घोडेस्वारी या खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यकृती सिंग या पहिल्या महिला ठरल्या आहेत। त्यांनी 2023च्या आशियाई खेळांमध्ये घोडेस्वारी या प्रकारात सांघिक सुवर्ण पदक मिळवले होते। त्या जयपूर राजस्थानच्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे संभव। जानेवारी 2024 मध्ये लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र सुरक्षित लष्करी मोबाईल यंत्रणेला संभव असे नाव दिले आहे। तर भारतीय लष्कराची ही यंत्रणा 5G तंत्रज्ञानावर काम करेल। 15 जानेवारीला लष्कर दिनानिमित्त पहिल्या टप्प्यात 2500 सेट म्हणजे 2500 सेट लॉन्च करण्यात आले आहेत। त्यानंतर टप्प्याटप्प्याने 35,000 संच तैनात केले जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 19 जानेवारी 2024 चे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।